सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी खारकर नेने आज सकाळी सकाळी मोर्चा काय सगळं ठीक आहे ना? आबा तसं सगळं ठीक आहे हो. नक्की ना? हो. आबा थोडस बोलायचं होतं. म्हणजे आबा सकाळी आपण भेटलो तेव्हा नाही बोला, आता काय परत बोला? म्हणजे आबा थोडस खाजगी बोलायचं होतं. खाजगी म्हणजे की मी सांगतो आबा काय झालं. काय झालंय? नाही म्हणजे विरकर अण्णांची एक्सपायरी डेट जवळ आली आहे. काय? आबा दचकू नका. अहो सोसायटीच्या अध्यक्ष पदाची आता त्यांची मुदत संपत आली. हा असं असं सांगायला. हा बरं मग? नाही म्हणजे काय आहे की त्यांच्यानंतर कोण हे आत्ताच ठरवायला हवं. म्हणजे काय आहे की अध्यक्षपदामध्ये मला इंटरेस्ट आहे. हो आणि त्यासाठी तुमचं अनुमोदन हवंय. माझं एकट्याच? आबा तुमचं एकदा अनुमोदन मिळालं की बाकी सगळे अनुमोदन देणार याची मला 100% गॅरंटी आहे. अच्छा यासाठी एवढा खटाटोप चाललाय. बरं काय दिल्लीमध्ये असा पाठिंबा मिळवण्यासाठी चहा पानाला बोलवतात आणि इथे मात्र तुम्ही? आबा 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 येता चला चला घरी चला चहाला येता येता. याला काय म्हणतात या प्रकाराला? वराती मागून घोड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मामी. गुड मॉर्निंग. मामी चहा. हो हो थांबा जरा थोडा वेळ लागेल जरा. म्हणजे केला नाही अजून? अरे अगं करते मी. वाव ग्रेट. का ते? मामी मला आज आलं घातलेला चहा हवाय. टाकशील ना आलं त्याच्यात? हो टाकेन ना. काय निकिता काय? आज अद्रकवाली चाय? अरे हो काल त्या नैना बरोबर ना कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये पहिल्यांदा प्यायला. चुप रे. पहिल्यांदा प्यायला मग मस्त वाटलं, आवडलं म्हणून मग आता परत अद्रकवाली चाय. निकिता तू कॅन्टीन मध्ये अद्रकवाली चहा प्यायली? चहा शी 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 शी. असं काय करतोयस? निकिता गेली कामातून. शिर्या त्यात काय झालं? अगं हिला पहिल्यांदा कॅन्टीन मध्ये घेऊन गेलो होतो आणि विचारलं होतं चहा घेणार तर म्हणाली होती नाही. पण आता मला हवाय. सो व्हॉट्स द प्रॉब्लेम? आणि नसेल घेतलं तर काय झालं? नाही घेतला. मला एवढं लेक्चर दिलं होतं. तिथलं पाणी, ते कॅन्टीन, तिथला तो माणूस, त्याचे कपडे. इनफ. नाही नाही. काय चालवलं काय या लोकांनी? काय झालं? अगं पाणी गेलंय पुन्हा या आठवड्यात 3ऱ्यांदा झालंय बरं का असं. मामी काय प्रॉब्लेम आहे पण ऍक्च्युली? काय प्रॉब्लेम आहे? टाकी लिकेज आहे असं म्हणतात. अरे मग काही करत का नाही त्याच्यासाठी? हो करणार कोण आहे? सोसायटीचे मेंबर्स आहेत, ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत. पण मग त्यांना सांगणार कोण? काय रे तुम्ही का नाही काही करत? आम्ही काही नाही करत ग. मी तेच म्हणते शिर्या. आम्ही काय केलं ना तर आम्ही उद्धट. नाही तुम्ही उद्धटपणाने सांगितलं असेल पण तुम्ही करायला पाहिजे काहीतरी. का नाही तुम्ही जात? तुम्ही चालवा ना सोसायटी. बरोबर आहे. का नाही करत? नाही ग ती सगळी सिनियर मंडळी आहेत. स्वतः काही करत नाही आणि आमचे विचार पटत नाही. जनरेशन गॅप टाइप्स. आय नो. एक्झॅक्टली. पण तरी मला असं वाटतं तुम्ही पुढाकार घेऊन काहीतरी केलं पाहिजे. तेच म्हणते मी. तुम्ही या पुढे चालवा सोसायटी. काहीतरीच काय. का आता का? तुला नाही करणार. तू चहा घे. अद्रकवाली चाय. असं वाटतं ग, असं वाटतं सगळ्यांना पण तसं नाहीये. कसं वाटतं आणि कसं नाहीये? काय झालं? तू मस्करी करतेस? नाही सिरियसली विचारते. सांग मला. अगं आपण करायला गेलो ना की हे लोक नावं ठेवतात. आपण म्हणजे? आपण म्हणजे आम्ही. तसं म्हण. अगं ही सोसायटी ना ही सगळी वयस्क मंडळी चालवतात. ही म्हातारी मंडळी विरकर दुर्वे वगैरे. बरं यांचं वय झालंय हा त्यामुळे जमत नाही. आपण यांना सांगायला गेलो तर सांगणार की आमचं वय झालं आता जमतंय का. बरं समजवायला गेलो तर म्हणणार बा त्यांचं आता ऐकावं लागणार आम्हाला.
मला एकच गोष्ट कळत नाही, तुमच्या सोसायटीत एवढी माणसं असताना तुम्ही काहीच का करत नाही? एवढी माणसं आहेत ना ती सगळी जॉब करतात हा, त्यामुळे ओव्हर टाईम परत घरची कामं असतात आणि दमल्यानंतर थकल्यानंतर कुणी असल्या भानगडीत पडत नाही, कळलं? हो ना, मग बोलायचं पण नाही का? अरे म्हणजे तुम्ही काहीच करणार नाही, नुसतंच बोलणार? बोलणार म्हणजे आमचा अधिकार आहे, आम्ही बोलणार, कळलं काय? हे बघ, जे काही करतात ना त्यांना बोलण्याचा अधिकार असतो, तुम्ही काही करत नाही, तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. निकिता, सोसायटीच्या भल्यासाठी आम्ही बोलणार म्हणजे बोलणार, एवढी कळलं? सोसायटीची काळजी आहे तर चालवायला घ्या. परत तेच गप्प बस. काय रे, हाय. काय म्हणतोस? असं जस्ट टाइमपास. हॅलो. हाय. हाय. काय निकिता, कॉलेजमध्ये काय प्रॉब्लेम नाही ना? नाही का? नाही प्रॉब्लेम असेल तर सांग, म्हणजे कॉलेजसाठी हाच प्रॉब्लेम आहे खरा. काय असतो रे? हा, तसं नाही रे बाबा, मगाशी तुम्ही तावातावाने बोलत येत होतात ना, म्हणून आपलं सहज विचारलं. नाही रे, हा तो हिट पंच आहे. पंच? हो, निकिताचा पंच आहे तो. काय? ती म्हणते आपण तरुण मंडळीने सोसायटी चालवायला हवी. तिला माहिती नाही रे, आपण सोसायटी चालवायला घेतली ना तर सोसायटी धावेल, इथून दूर कुठेतरी जाईल. पकाव होता, पकाव दुसऱ्याला ऐकवायचा. नवीन येईल ना कॉलनीत, त्याला ऐकवायचं. पकाव पकाव निघायचं आता. बरं का श्यामला, दोष असं म्हणता येणार नाही, पण पूर्वीसारखी आत्मीयता राहिलेली नाही, हे खरं आहे. अहो खरं काय आबा, 100% सत्य आहे. आता काय प्रॉब्लेम्स आहेत, कोण कुठे काय करतंय, कुणाचा कुणाला पत्ता नाही. बरं सांगणार कोणाला? हा म्हणजे सोसायटी. तू म्हणते ते बरोबर आहे, पण काय बोलणार? आपलंच दात आणि आपलंच पोट. सावकाश. नाही का, पोट चावलं. हा, हे घ्या, गरम आहे बरं का, नाही तर भाजेल. आणि काय माहितीये का आबा, घोळ असं झालेला आहे, आता त्या भिंतीवर लिकेज झालं की नाही त्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. मागच्या महिन्यात मीटर बॉक्सची जाळी ती तुटलेली होती, मुलांच्या सायकली तिथे, मुलं तिथे आजूबाजूला खेळतात, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नव्हतं. आता काय बोलणार काय? बरं कोणी सांगायचं, सगळेच मोठे पडले ना. हो, तो प्रॉब्लेम आहे. काय झालंय श्यामला, आता हे पूर्वीसारखा उत्साह राहिलेला नाही. आता वय झालीत ना सगळ्यांची, तेव्हा कसा त्यावेळी उत्साह होता. मग तुला सांगतो, गणेशोत्सव, गोकुळाष्टमी, होळी, दसरा, दिवाळी ह्याकडे फार थाटात आणि फार उत्साहात साजरी केली जायची. सांगतो हे शेखरची पिढी त्याला तरुण होती, हा त्याला उत्साहाने सगळं व्हायचं. हो, आता काय झालंय माहितीये का, गणपती आणतात म्हणून त्याच्याकडे बघतात, ती भावना शून्य आरती करतात, त्याला 4-2 डोकी सुद्धा नसतात. काय श्यामला, त्यांना सुद्धा दोष देता येणार नाही. का? काय प्रत्येकाचे व्याप एवढे वाढलेत ना की सोसायटीला त्याला वेळ आहे कोणाकडे. आता शेखरचा बघ ना तू. हा, हो ते आहेच, पण काय आता हे शिर्याच्या वयाच्या लोकांनी जर पुढे येऊन काही केलं तर शक्य आहे ते. आबा, अहो निकिता आहे ना, शिर्याला अगदी हेच सांगत होती. हो, ती म्हणाली की शिर्या आणि त्याच्या मित्रांनी पुढे यायचं आणि सगळी सोसायटी चालवायची. अगदी हेच म्हणत होती ती. भात देते हा तुम्हाला, जरा हात बाजूला करता का? आबा, काय झालं? भात घेताय ना? शेवटी बच्चन तो बच्चनच. सवाल ही नाही यार, तुला माहिती आहे 2006 पर्यंतच्या तारखा बुक आहेत. ही सोच्या, तुला काय रे माहिती एवढं? अरे वाचलंय आपण, जनरल नॉलेज. अरे अभि, तू गप्पा का असा? तुम्ही यार बच्चनचं काय घेऊन बघताय? अरे इथं 2001 पासून आपल्याला काम नाहीये, त्याचं टेन्शन आहे. अरे ते आहे बाबा, पण त्याच्यावर काय इलाज आहे का मला सांग ना. या 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 आबा, आबा या. उत्तम बोलवत या, या, या. हा, बसा बसा बसा. शिर्याची मित्र मंडळी. हो हो हो. काय बाळा गणेश, हा? काय सध्या काय आराम चाललाय काय? हो सध्या आरामात चाललाय आबा. आबा, काही काम होतं का? म्हणजे काही आणायचं वगैरे असेल तर? काय नाही, काय नाही, असं सहज आलो इकडे. हा, काय नवीन काय चाललंय गणेश? हा, काय नाही बाबा, 2 वर्ष झाली ग्रॅज्युएट होऊन, पण काही नाही. अहो मला तर 3 झाली पण नोकरीच नाही. नाही म्हणायचं नाही बघा, प्रयत्न करत राहायचं. हो, ते तर चालूच आहे तो, पण काहीच उपयोग नाही त्याचा. होईल होईल, उपयोग होईल. लहान मोठे उद्योग करत राहायचं सातत. हो ते तर आहे, ते तर करतोच. तुम्हाला माहीतच आहे आबा,
आमचे सिजनल बिझनेस चालूच असतात. दिवाळीत कंदीलं, फटाके उठणे. असं पाहिजे. हो, म्हणजे कुठल्याही कामाची बरं का लाज वाटता कामा नये. कधीच नाही आबा. बरं आबा, तुमच्या ओळखीने बघा ना एखादं कामाचं काय होतं का? आबा कोणतंही काम करण्याची आमची तयारी आहे. उत्तम. हां, असं पाहिजे. म्हणजे कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. म्हणजे याचा अर्थ अगदी तुम्ही मा फलेषु कदाचन म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका. फळ कधीतरी मिळेलच. म्हणजे फळांसाठी ते सगळं चाललेलं आहे. एकदम फळांचं मार्केटच मिळेल अशी आशा ठेवू नका मात्र. नाही, अजिबात नाही. हा, मग तुम्हाला प्रत्येकाला काम देईन मी. आबा प्रॉमिस ना? हो, प्रॉमिस. प्रत्येकाला काम मिळेल, पण त्याआधी तुम्ही मला एक वचन द्यावं लागेल. वचन? आयत्या वेळी माघार घेणार नाही. द्या. दिलं वचन. दिलं वचन आबा. आता आपल्या सोसायटीचे कार्यकारी मंडळाचं इलेक्शन आलेलं आहे. मागच्या सारखे घोळ व्हायला नको. आपण तुम्हाला काय वाटतं? बरोबर, आपण हे पटवून देऊ. अरे अरे आबा आलेलं. आबा तुम्ही काहीतरी सांगणार होतात. हो, काय ते सांगून टाका ना. हे बघा, मी सोसायटीच्या संदर्भात बोलायला उभा आहे. अहो, नेहमी टाळ्या काय वाजवताय? मी काय इथे काय भाषण करायला उभा आहे का? अहो आबा, सोसायटीच्या संदर्भात म्हणजे काय आहे, हे बघा, सोसायटीच्या कार्यकारिणीची मुदत आता संपत आलेली आहे. हो 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 हो, अगदी आता 8 दिवस उरलेत. बरोबर. तेव्हा नवीन अध्यक्षपदासाठी आणि कार्यकारिणीसाठी माझ्या डोळ्यासमोर कुणी आहे का आबा? सांगून टाका, सांगून टाका. नाही म्हणजे तुम्ही सांगाल ना तसं आम्ही करू. मला काय वाटतं बरं का, आपण केला तेवढा कारभार पुरे झाला. आता आपण तरुण रक्ताला वाव द्यायला हवा. आणि मला विचारा तर तुमचं रक्त तरुण नाही, आय एम सॉरी. तर आता आपण तरुणांना एकत्र करून त्यांच्या हातात सोसायटीची सूत्र द्यायला हवीत असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. काहीच हरकत नाही. या आई, चले चल. या आई, हा आलास तू? या आई, आई 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 ग. अगं बाई, काय झालं तुला? काय हवंय? चहा हवाय, चहा. 1 कप चहा हवाय. अरे काय आहे शिर्या? अरे हा काय पसारा आहे? हा हा, चल उठ, हे आवरून टाक सगळं. हे बूट पुन्हा तसे टाकलेस तू? लहान आहेस का रे तू आता? हो हो हो. ए मम्मी चहा दे ना मम्मी. 1 कप चहा दे ना अजिबात मम्मी. चहा मिळणार नाही. तू आधी उठ आणि हे सगळं आवरून ठेव. चल उठ 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 उठ. चहा मिळणार नाही. काय वैताग आहे. एकतर मी दमून आलोय आणि तू का? सगळेच जमून येतात. असे बेजबाबदारपणे वागत नाहीत. नुसती कटकट. मी एकटा असं वागतोय असं म्हणायचं आहे? मग सगळेजण घरी आल्यानंतर असेच वागतात. नाही, आपल्या घरात कोणीही वागत नाही. बाबा असे वागतात का? मी बाबांचं नाही बोलत आहे. मी आमच्या पिढीबद्दल सांगतोय. अगो बाई, मग तुमच्या पिढीबद्दल मला असं सांगायचं आहे की तुमची पिढी अत्यंत बेजबाबदार झालेली आहे. अजिबात नाही. आमच्या पिढीला समजून घ्या तुम्ही आधी. काय समजून घ्यायचं? म्हणजे तुमचे पसारे आवरायचे? आमच्याशी प्रेमाने बोला, आपुलकीने बोला थोडंसं. अरे तू काय बडबड करतोयस? तुला सांगितलं ना पसारा आवरून ठेव म्हणून. मी नेहमी तुला प्रेमळ शब्दात हे सगळं सांगत असते. हे प्रेमळ शब्द सांगतेस तू? हे प्रेमळ शब्द आहे तुझे? मला काहीच बोलायचं नाहीये. ए, रागवताना हसायचं नाही. चहा वाय चहा. बोलायचं नाही म्हणजे काय? नाही म्हणजे काय की तुम्ही जर आधीच सगळं ठरवलं असेल तर. आबा मला काही हे पटलेलं नाही. पटेला नाही का? का? अहो आबा, ती सगळी पोरं आहेत हो, त्यांना काय कळतंय? हो, सगळा पोरखेळ व्हायचा. मुलंच ती. असं तुम्हाला वाटतं आणि त्याला पोरं मुलं काय म्हणता? अहो, सगळी ग्रॅज्युएट झालेली तरुण पिढी आहे ती. आपल्यापेक्षा नक्की जास्त नॉलेज असणार त्यांना. नाही म्हणून काय सगळी तरुण मुलंच नाही. एखादा ठीक आहे. एखादा काय ठीक आहे म्हणजे तो एकटा पडणार, काही बोलणार नाही तो. मग आबा अर्धे तरुण घेऊ. अर्धे तरुण म्हणजे संख्येने हो, संख्येने. नको नको नेने, त्यामुळे वाद होती जनरेशन गॅपमुळे. तो नको. आपण त्यांना बाहेरून मार्गदर्शन करूया. आणि जोपर्यंत ही तरुण पिढी काही रिस्क घेत नाही तोपर्यंत काही खरं नाही. आपण संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर टाकूया. काय दिरू तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. अहो आपल्याला हे कधीतरी करायला लागणारच आहे. तर मग ते आजच केलं तर काय वाईट नाही का? मलाही तेच वाटतं. अहो फडणीस, काय काय बोलता काय तुम्ही? अहो नेने आबांचं म्हणणं मला पटतंय. ही जी तरुण मंडळी आहेत ना, ती हौशेने काहीतरी करतील. त्यांच्यावर आपण जबाबदारी टाकायलाच हवी. अहो काही करणार नाही. सोसायटीच्या सगळ्या पैशाची वाट लावतील. आता येत्या गणेशोत्सवात बघा काय होतं ते. हे बघा नेने, तुम्ही काळजी करू नका. ही वर्गणी बरं का ही तरुण मंडळी जमा करतात आणि त्यांचं लक्ष ठेवायला आपण आहोतच.
तरुणांना संधी द्या. तुला ऐकूनच घ्यायचं नाहीये ना. काय ऐकून घेणार? पटेल असं तू बोलशील का? पटेल म्हणजे तुला पटवून घ्यायचं नाहीये, मग कसं पटेल तुला? हा, सांग ना मला. अरे ओरडू नको, काय प्रॉब्लेम आहे मला सांगा. आय विल हेल्प यू. काय झालं? कोणाला काय काही पटत झालेलं नाहीये? नाहीये, याला घेऊन जा तिकडे. अरे एक मिनिट, काय झालं? आणि मला घेऊन जा. कुठे घेऊन जा? मी सांगतो ना. हिचं काय म्हणणं आहे की तरुण पिढी आहे ना, ही वाया गेलेली आहे. शब्द बदलायचा नाही. मी वाया गेलेली म्हटलेलं नाहीये, बेजबाबदार झालेली आहे. हा, बरोबर आहे मग तिचं, त्यात काय? अरे काय बरोबर आहे, तू तरुण पिढीत आहेस. हो मामी. अरे हो मामी, काय तिला काय विचारतेस? नाही तसं नाही रे, म्हणजे मामी तुला एक्झॅक्टली काय बोलायचं तू माझ्याशी बोल. हे बघ काय झालंय माहितीये का, माझं नाही 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 नाही, काही नाही प्रॉब्लेम. मी सांगतो ना हिचा काय प्रॉब्लेम आहे. हिला म्हणायचं आहे तरुण पिढी बेजबाबदार आहे. आहेच. नाही नाही, आय डोंट अग्री विथ यू मामी. म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, बरोबर बोलतेस. हा तर मला असं वाटतं की प्रत्येक जनरेशनला असं वाटत असतं की आपल्या नंतरची जी जनरेशन आहे ती वाया गेलेली आहे किंवा बेजबाबदार हा, आहे. पण ही वस्तुस्थिती नाहीये. एक्झॅक्टली नाही, 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 एक मी बोलते. सेकंड, जनरेशन गॅप असू शकतो. काय जनरेशन गॅप काय संबंध आहे त्याचा? हा तरुण माणूस, हे तरुण माणूस काय? हो, तरुण मुलगा आहे, मुलगा माणूस नाहीये मी. तरुण मुलगा ऑफिस मधून आल्यानंतर घरी इतका पसारा करतो, स्वतःचे बूट त्याला जागेवर ठेवता येत नाहीत, मोजे कुठेतरी पडलेले असतात, शर्ट काढल्यावर कोपऱ्यामध्ये चोळामोळा असतो की नाही पडलेला. हा नुसती घरची परिस्थिती नाहीये, डोक्यामध्ये पण तसंच विचारांचा गोंधळ असतो आणि पसारा असतो. वेळच्या वेळेला तुम्हाला विचार करता येत नाही, सुसंगती नसते विचारामध्ये. हा पसारा तुमच्या डोक्यामध्येच आहे. त्याचा जनरेशन गॅपशी काही संबंध नाही. कळलं ना? हा थोर बेशिस्तपणा आहे. बरोबर आहे ऍक्च्युली. अरे काय बरोबर आहे, तू तरुण पिढीत आहेस. अरे तुला हो, कळत नाही का? आहे मी तुमच्या पिढीत, पण प्रत्येक रूलला एक एक्सेप्शन असतं. आय एम एन एक्सेप्शनल केस. निकिता तू कोणाच्या पार्टीत आहे? एकदा आईच्या बाजूने बोलता, एकदा माझ्या बाजूने बोलतेस. हसू नकोस हा. हा याला डिप्लोमसी म्हणतात. कशाला? आपल्यात एकी नाही ना, फायदा उचलतात हे लोक. फायदा कसला उचलताय? काय यात काय फायदा आहे मोठ्या पिढीचा? तरुण पिढीची खरकटी सांभाळायची. नाही, नाही, नाही. हेल्पिंग यू. नाही नाही, दे आर हेल्पिंग यू. हे बघ, परंतु माझं ऐका. खरं बोलले की मोठ्याने खोटं, खरं असलं ना की मोठ्याने उत्तर देतात माणसं. कळलं? हा बोल. विनाकारण काय काय बोल ना तू. बोल बोला. बोल बोल. आता सांगच तू मला. हा सांग सांग. करेक्ट. बोल काय आहे? बोल. काय आहे प्रॉब्लेम? विनाकारण मी काय बोलत नाही, आबा आल्यानंतर बोलतो. अगं बाई, तुम्हाला काय वाटतं खारकर? नाही म्हणजे आता आबा तुम्ही म्हणताय ते खरं आहे, पण म्हणजे म्हणजे असं का म्हणतो ना, खरं आहे ना. झालं त्या. दुर्वाय तुमचं काय? ठीक आहे, आता तुमचा आग्रहच आहे तर म्हणजे नक्की काय? म्हणजे देऊया एक संधी तरुण पिढीला. हो, मलाही तेच वाटतं. तरुण पिढीला एकदा एक संधी दिलीच पाहिजे. हा आणि यानं काय झालं आता? हा तर खारकर, आपण आता नावं फायनलाइज करूया. नावं म्हणजे हे सेक्रेटरी, खजिनदार, अध्यक्ष म्हणजे प्रेसिडेंट हो, असे. मग त्या मुलांना ते काय नाही म्हणणार नाही. मी एकदा त्याला सांगितलं ना की त्यांचा विचार करू नका, ते नकार देणार नाहीत मला. हो. बर, मग ठीक आहे. हा बरं मग सांगा, नावं सांगा. नावं म्हणजे आपण बरं का, खजिनदार फार महत्वाचं आहे. तर खजिनदाराच्या नावासाठी मला मनोजचं नाव सुचतं. आबा मनोजचं नाव खजिनदारसाठी? तो नाही, देखते रहो. तो आता सुधारलेला आहे आणि मनोज आडदांड आहे, त्याच्यामुळे पैसे पाट वसूल करेल. अरे आता जा ना, आता वय झालं ना, घरी जाऊन झोपा ना. काय करताय तुम्ही? आणि द्या ना, लोकसभा खाली करा तरुणांसाठी. हे तू बोलतोय? तू बोलतोय म्हणजे मीच बोलणार. तरुणांना संधी द्यायला हवी. आता कोण देणार? कोण देणार म्हणजे ही म्हातारी मंडळी गेल्याशिवाय कोण देणार संधी आम्हा तरुणांना? मग घालवा त्यांना, तुमच्याच हातात आहे ते. मला एक सांग, यावर्षी तू वोटिंग केलंस? वोटिंग नाही केलंस ना? नाही केलं म्हणजे ऐकून प्लीज घे. प्लीज, काय नाही ऐकायचं नाही मला. काही एक्सक्युजेस देऊ नकोस. तुला सहज शक्य झालं असतं, तुला कंटाळा आला म्हणून तू केलं नाही. सो यू हॅव नो राईट टू से एनीथिंग टू एनीबडी. ये मी बोलणार आहे आणि आमचा देश आहे, आमचा बघून घेऊ. हे बघ तुम्हाला प्लीज, पडायचं देशावर नाही, येऊ कळलं का? नकोस तू. हे बघ आता तू काही भारत देश आहे आमचा. अरे काय झालं? काय झालं? मला काही अक्कल नाही हो. उगाच माझी भांडत असतो. गप्पा बस रे, गप्पा बस. काय झालं? अक्कल नाही म्हणजे काय? आबा ही म्हातारी मंडळी गेल्याशिवाय तरुणांना संधी कशी मिळणार? तरुणांना चान्स हवा की नको आता? बरोबर आहे, पण तरुणांची तयारी हवी. म्हणजे तरुण पुढे येत नाहीत, हा सगळा घोळ आहे. एक्झॅक्टली, आय अग्री विथ यू बाबा. हे अग्री वगैरे चल, तू बोलायचं नाही. मध्ये सांगितलं ना, आमचा देश आहे, आम्ही बघून घेऊ काय ते. जरा काय झालं
घ्या सिटिझनशिप वर येतो पुढे पुढे अरे आता विषय संपला विषय संपला. काय आरडाओरडा का झाला? आबा काय झालंय? भांडण झाले नाही हे नव्हे, ते सोसायटीच्या मीटिंगचं तुम्ही काही सांगितलंच नाहीत. हा सोसायटीच्या मीटिंग मध्ये नवीन नावं जाहीर झालेली आहेत. म्हणजे कार्यकारिणीमध्ये बदल झालेला आहे, संपूर्ण कायापालट. अगो बाई, मग कोण आमच्या डोक्यावर नवा सेक्रेटरी? सांगू, नवीन नाव जाहीर झालेलं आहे, मात्र त्यामुळे समाजाच्या विशिष्ट वर्गात नाराज श्रीलेश टिपरे. अगो बाई, अहो खरंच? अरे बाप रे, खरंच काय सांगताय? खरंच मला नाही जमणार. अरे नाही जमणार का? आता तू म्हणत होतास ना रे, म्हाताऱ्या मंडळीची बाजूला होऊन तरुणांना संधी द्यायला पाहिजे म्हणून. आता बोल सिटिझनशिप कुठला? हे बघ, राजकारणात काय किंवा सोसायटीत काय, तुम्ही जोपर्यंत पुढे येत नाही तोपर्यंत तुम्हाला संधी मिळणार नाही. तुम्ही पुढाकार घ्यायला हवा. अरे सध्या आपल्याला तरुण रक्ताची गरज आहे. म्हणजे तरुण रक्त जर असलं ना तर आपोआप चैतन्य, उत्साह, नवे विचार येतातच. काय पटतंय ना तुला? पटतंय ग, त्याला सगळं पटतंय. काय रे? बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. राज्यात गेल्या काही वर्षापासून अनेक इतर सपाट्याने आजारी पडत होते. त्यांना कायम काय शिर्या? अरे सरकारी कर्मचाऱ्यांचा आनंद त्यांच्या पुढे बोललो नाही, पण त्याची महिलांच्या मतांना काही किंमत आहे का? लोकसभेत 33% आरक्षण पास होत नाही. सोसायटीत तुम्ही बघा, आम्ही लहान बाळ आहोत, पोरं आहोत. तुम्ही पुढे, मी मागे आहे ना. गधड्या, मतदानाचा हक्क मिळाला ना तुम्हाला, मग तुम्ही पुढे होऊन सोसायटी सांभाळा. म्हणजे मग पुढे राजकारणात पडून देश सुद्धा सांभाळा. नुसते काठावर उभे राहून शेरेबाजी करू नका. पुढे व्हा, पुढे. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.